माणसाच्या मेंदूचे 3 भाग आहेत मुख्यतः. पहिला भाग की जो आपल्या सर्वायवलशी संबंधित आहे, की ज्याला रेप्टेलियन ब्रेन आहे, की जो सगळ्यामध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, पक्ष्यांमध्ये आहे. तसं तो आपल्यामध्ये आहे, की जो आपल्या जगण्या मरण्याच्या गोष्टींची, दैनंदिन व्यवहाराशी संबंधित गोष्टींशी संबंधित आहे. दुसरा इमोशनल ब्रेन आहे, ज्याला लिम्बिक सिस्टीम असं म्हणतात. भावना व्यक्त होण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो स्ट्रॉंग आहे माणसामध्ये अतिशय. भावनेच्या पलीकडे जाऊन विचार करणारा प्राणी हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. अभ्यास करणारा प्राणी हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. हे विचार करणं, अभ्यास करणं, तर्कसुसंगत निर्णय घेता येणं, ह्याच्यासाठी माणसाला अजून एक वेगळा मेंदू लाभलेला आहे, ज्याला आपण निओकॉर्टेक्स असं म्हणतो. आपलं सगळं अभ्यासाचं, विचाराचं काम हे सगळं या निओकॉर्टेक्समधनं होतं. आपल्याला माहिती आहे की हा अगदी अलीकडच्या काळात विकसित झालेला माणसाच्या मेंदूचा भाग आहे. गेल्या 15-20 हजार वर्षांमध्ये विकसित झालेला आहे. हळूहळू डेव्हलप झाला आहे. म्हणजे अगदीच 15,000 वर्षापूर्वी सुरू झाला अशा अर्थाने, पण माणूस विचारी बनला तोपर्यंत. गंमत अशी आहे की हा जो वैचारिक मेंदू आहे, ह्याचा विकास हा अतिशय संथपणे आणि तो जवळपास 20-25 वर्षापर्यंत चालू असतो. आणि त्यामुळे आपण जे असं म्हणतो ना की आता अरे मोठा झालाय, शहाण्यासारखा वाग, तर ते मूल मोठं झालेलं असतं कालच्यापेक्षा आज, पण त्याचा मेंदू अजून त्या आपल्याला अपेक्षित छानपणाने वागण्यासाठी नसतो तयार झालेला.